बघा पहिल्या षटकामध्ये कुठला गोलंदाज कैवल्य पाटील सज्ज होते. आई जीवदान एलियन विरार या सगळ्याकडून वेलकम. प्रसन्न प्रसन्न आपलं स्वागत असेल. बघा पाहू शकाल स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच सुयोग वैदिक कैवल्य पाटील बंधू गोळी मागवाचा बेस्ट ऑफ लक दोन्ही संघ. खूप खूप शुभेच्छा असतील. पाहू शकाल मैदानाच्या विसर्ज झालाय गोलंदाज. तर नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघांसाठी. सामन्याला करूया सुरुवात. पहिल्या षटकाच्या पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू फ्लिक केला, खेळाडू तिकडे होते, चेंडूला फील्ड करता प्रथम तिकडे होते आणि सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावणे शेगणे झालाय. सुरुवात झाली आहे पालघर स्पोर्ट्स क्लब व परतजी गरज साहेबांचा संघ एका बाजूला पाहू शकाल हरीश पाटील. तर पाहायला गेलं तर सचिनजी पाटील आणि विजयजी पाटील पाटील बांधूंचा संघ आहे. प्रसन्न पडसे आपल्या बरोबर आमच्या बॉक्स कॉम बॉक्समध्ये त्याचा प्रकारे स्वागत. त्यावेळेस बॅटची वरची कड नक्कीच लगावली आहे. पाहू शकाल मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे कॅप्टन आहेत स्वतः प्रशांत धुमाळ चेंडूला फील्ड करतायत. एकदम नक्कीच झाली आहे. म्हणजे दोन चेंडूमध्ये 2 धावा नक्कीच परिपूर्ण झाल्या. चांगली सुरुवात झाली. 2 चेंडू 2 धावा. पहिला षटक मार्गस्थ आहे. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल. कैवल्य पाटील प्रत्येक वेळा अप्रतिम त्यांनी गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली आहे कैवल्य पाटील यांच्याकडून. हो बॅक टू बॉल खेळायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये झेल आला नाहीये. खूप वेगाने चेंडू आला होता आणि सुयोग वैती आणि जीवन नक्कीच दिले. मुदस्सर तिकडे आलेत. बघा नवीन नवीन पदार्पण केलं 40+ मध्ये दोन्ही खेळून एकाच संघामध्ये आले. किती बेनिफिट राहिलाय आई जीवदान येईल विरार या संघासाठी. 14 मे जर पाहिलं गेलं तर कैवल्य पाटील पाहू शकाल. 27 एप्रिल मुदस्सर पटेल याचा वाढदिवस राहिला. हो यावेळेस पाहू शकाल चांगला चेंडू होता. सुरेख चेंडू पाहायला भेटला परंतु हा डॉट बॉल नक्कीच झाला. सुरेख गोलंदाजी. हातामध्ये थोडस इजा झाली आहे कैवल्य पाटीलच्या. कारण की जेव्हा तिसरा चेंडू बॅक टू बॉल खेळला होता फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. अंगठ्यामध्ये थोडी इजा झाली आहे. अजून येणारे 2 चेंडू सुरेख षटक म्हणावं लागेल. मागे सामन्यात 52 धावाचा पाठा केला. काल सकाळच्या सत्रामध्ये 52 धावा मात्र 3 षटकामध्ये चेस केल्या. थोडसा नक्कीच थांबलेत. इजा आहे हातामध्ये. गुड्डू पटेल हार्दिक पटेल हार्दिक पटेल हार्दिक भाई पटेल कहाँ से आवी जा भाई. हार्दिक भाई पटेल यावेळेस पॉइंट मध्ये फटकात खेळासाठी पण ते खेळाडू सहज आहेत. चेंडूला फील्ड करतायत. राकेश पाटील तिकडे होते. चेंडूला फील्ड केला. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे आणि एकेरी धावाने धावा पुढे सरसावते 3 या अंकावर. 5 चेंडू 3 धावा.
ऑन साईडला फटका तर नक्कीच खेळला गेला. पाहू शकाल खेळाडू आहे टीममध्ये प्रशांत खूप वेगाने पुढे आले. चेंडू फील्ड करतात एकदम नक्कीच परिपूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाही. षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकाची समाप्ती केली. धावा फलकावर 4 बिनगडी बाद. सुरुवात चांगली झाली आहे. अप्रतिम सुरुवात बंधूच्या माध्यमातून राहिली. अप्रतिम गोलंदाजी. बघा प्रशांत धुमाडा नवीन गोलंदाज गोलमाकोस साथ झालेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करायचे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात नक्कीच केली गेली. ते म्हणजेच गोलंदाज कैवल्याच्या माध्यमातून. चला टायमर ऑन आहे. पहिला षटक जर राहिलाय 4 मिनिटांमध्ये परिपूर्ण झालं तर 15 मिनिटं 15 सेकंद आहेत तुमच्याकडे 3 षटकं टाकण्यासाठी. चला प्रशांत तुम्हाला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंच दर्शवत आहेत. टाइम स्पेंड जास्त करू नका. स्ट्राईक मध्ये पहिले फलंदाज आहे. बॅटिंग साठी सज्ज झालाय तो म्हणजेच संजय पाटील. 2 चेंडू 2 ओव्हर बॅटिंग करतायत. 4 चेंडू 2 ओव्हर सुयोग वैती बॅटिंग करतात. सलामी जोडी. यावेळी चांगला फटका पाहू शकाल. काय बोलल्या खूप लांबून येतात. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करा. काहू करून चेंडू आलाय. चेंडूला फील्ड केला गेला पण तो 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 6 या अंकावर. चांगला फटका खेळला गेला होता संजयच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच झाल्या. 3 चेंडू 4 वर संजय पाटील आहेत. 4 चेंडू 2 वर सुयोग. बॅटिंग मध्ये नक्कीच बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. संदीप करवत असतील, ॲलन असतील, सुयोग आहेत, संजय पाटील आहेत, संजय सुद्धा आहेत, संदीप धोडी. फटका उंच खेळण्याचा प्रयत्न राहिला. खेळाडू तिकडे पोहोचतात आणि यावेळी अप्रतिम झेल सादिकच्या माध्यमातून. सादिकने मागील सामन्यामध्ये खूप चांगला झेल 2 झेल अप्रतिम टिपले होते आणि आता पाहू शकाल चांगला झेल. 2 खेळाडू तिकडे होते. सादिक आणि पाहू शकाल त्याच्या बरोबरीने सचिन पाटील तिकडे. सचिन पाटील स्वतः थांबवलं. संघमालक आहेत. दोन्ही संघमालक मैदानाच्या आतमध्ये आहेत. हरेश पाटील आणि पाहू शकाल सचिन पाटील, विजय पाटील शिर्डीला काल त्यांचा वाढदिवस होता आणि पाहू शकाल मुंबईचा सुद्धा वाढदिवस होता आणि 6 वर पहिला गडी पास झाला. फर्स्ट विकेट घेऊन 6 वर लागणारा पहिला झटका तो म्हणजे संजय पाटीलच्या रूपामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं कॅप्टन आले संदीप करपत आलेत बॅटिंगसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखेपर्यंत संघनायक आलेत. संघनायक डावखोरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईडला फटका गॅपमध्ये ट्रॅव्हल झालाय. खेळाडू आहे तिकडे माफ करा. मुदस्सर पटेल आणि एक सिंगल तर नक्कीच झाली आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावफलक 7 या अंकावर. मुदस्सर पटेलने जर आज इकडे चॅम्पियन बनले काल कुडूस मध्ये नक्कीच खूप मोठा जल्लोष असणार आहे.
पंच सांगतात खूप वेळ घेतला सर, टायमर ऑन आहे. शेवटच्या षटकावर जर 4 षटक झाले नाही तर आपण शेवटच्या षटकावर पॅनल्टी देऊ शकतात. चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी प्रशांत दुमाडा संघनायक आहे. डॉट बॉल नक्की टाकला. अप्रतिम टप्प्यावर चेंडू टाकला गेला, निर्धाव आला. डॉट बॉल. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटकामध्ये अजूनही जर पाहिलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे खेळायचा प्रयत्न, फटका सुरेख खेळला. थोडीशी मिलिंद तिकडे होते. मिलिंद पाटीलने चेंडूला फील्ड केला. एकदम नक्कीच झाली. प्रशांतच्या चेहऱ्यावर स्माइल नक्कीच झाली आहे. धावा धाफाकडे लगावले गेले. 8 वर 1 गडी बाद 1.5 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा अजून चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा षटक मार्ग असतं पूर्णपणे बंदिस्त केलाय असं म्हणावं लागेल. आई जीवदानी 11 विरार या संघाने अप्रतिम जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजीच्या माध्यमातून झाली आहे. ओहो हो हो, काय बॉल आहे, काय बॉल आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. बघा डॉट बॉलनी षटक संपल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीकडे धावा दाफळकर 8 आहेत, 1 गडी बाद. आता येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघा 9.50 सेकंदामध्ये तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. प्रशांत, टायमर ऑन आहे, दक्षता पण घ्यायची आहे. कैवल्याला वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरा षटक घेऊन येत आहेत. बघा पूर्ण स्पर्धा खूप चांगली चालू आहे. सेमीफायनलमध्ये जर तुम्हाला जास्त वेळ घ्याल तर पॅनलाइज केला जाईल, तर हे चांगलं वाटत नाही. ही दक्षता पण घ्यावी प्लीज. प्रसन्न 35 रनच्या बरोबरीने जोडले गेलेत, यावर दक्षता घ्या. 8 वर 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 4च्या सरीने धावा बनवल्या गेल्या, तब्बल 8 धावा. फुलटॉस बॉल, फटका सुरेख. मिड विकेटला खेळाडू दूर उभा आहे. चेंडू निघून जातो. वनमौस सीमारेषा पार. कैवल्यची चुकी आणि चेंडूच आलाय चौकार. 4 धावा. नक्की चौकार आलाय. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचेल. 2.1 चेंडू 12 धावा धाफळकावर. फुलटॉस बॉलवर फटका सजवला गेला. पाहू शकाल चेंडू आमची प्रेक्षक तिकडे असतील किंवा खेळाडू आहेत चेंडूला शोधतायत. असं जर चेंडू सापडत नाही तर तुम्हाला यूज बॉल दिले जातील. आला मॅच बॉल आलाय. धन्यवाद ज्यांनी चेंडू शोधलाय. पहिला चेंडूवर चौकार नक्कीच चालत. पाहू शकाल चेंडू पाहताय संदीप करवत. 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतात. कैवल्य पाटील गोलंदाज सज्ज झालेत. सुयक्ष बांधून चौकार नक्कीच झाला. यावेळेस फटका तर फसला, पण तो पाहू शकाल खेळाडू खूप दूर उभा आहे. चेंडू डायव्हर्ट झाला. खेळाडू पोहोचले, चेंडूला फील्ड करते. चांगलं क्षेत्र साधिक फेकी चांगली झाली आहे का, परंतु 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसावते. धावसंख्या 14 या अंकावर. चेंडू चांगला होता. टप्पा खूप सुरेख होता. डीप गलीमध्ये खेळाडू सजवला गेला. डीप लॉंग ऑनला खेळाडू डीप लॉंग ऑफ एक आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉईंट. थर्डमॅन थोडासा सरळ ठेवला होता लॉंग स्टॉप मध्ये. आता थर्डमॅनला खेळाडू ठेवला गेला. शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग, सर्कलच्या बाहेर. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका सुरेख. प्रथम भोईर तिकडे होते. प्रताप भोईरने प्रतापी झेल टिपल्याने फलंदाज सुयोग वैदी बॅक टू डगआउट. गॉन.
बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲलेन. पालघर स्पोर्ट्स क्लबसाठी की फॅक्टर खेळाडू ठरला हा बॅटर. मागे सामन्यामध्ये 12 चेंडू 37 धावांची खेळी साकारली अप्रतिम आणि एक विकेट सुद्धा घेतला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चौदावर 2 गडी बाद झालेत. आता येणाऱ्या या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल चांगला कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज कैवल्यच्या माध्यमातून राहिला. बघा 6 मिनिटं आणि 25 सेकंदाचा कालावधी तुमच्याकडे आहे 9 चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू अलाउन द कार्पेट खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू पुढे सतवतात खूप वेगाने आलेत. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलं फेकी झाली. काय घडलंय? लावलेलं फील्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. जर पाहिलं गेलं तर जाकीर खान यांनी नॉन स्ट्राईक एंडवर बॅटर खूप वेगाने धावले होते परंतु फेकी चांगली राहिली होती. खेळाडू जर पाहिलं गेलं तर राकेश तिकडे होते. नक्कीच हरीश पाटील असतील, विजय पाटील असतील, सचिन पाटील यांनी पाटील बंधूंना जास्त घेतलंय संघामध्ये. नक्कीच बॅटर आउट आहे. बॅट थोडीशी वरती राहिली ग्रँड केली नाहीये आणि फलंदाज बाद संदीप करवत बाद झाले. संदीप थोडी नवीन बॅटर मैदानाच्या बॅटीचं पाहू शकेल. क्षेत्राचे खूप चांगला राहतो राकेश पाटील यांचा. वेगाने आले होते चेंडूला फील्ड केलं होतं आणि पाहू शकाल साईड अप थ्रो राहिला होता सरळ कैवल्यच्या हातामध्ये आणि पाहू शकाल जेव्हा एस्टावर चेंडू लावला बॅट वाऱ्यामध्ये होती. बॅट ग्राइंड नाही केली त्याने. बॅट वाऱ्यामध्ये आणून पॉपिंग क्रीजमध्ये टेकली गेली परंतु जेव्हा आपण धावतो तुमची बॅट ग्राइंड असणं गरजेचं आहे. ती बॅट ग्राइंड झाली नव्हती. चांगला कमबॅक पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर चांगला कमबॅक विकेट सुद्धा आला रनआउट चेंडूमध्ये. ॲलेन नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर, नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर. ॲलेन एक चेंडूवर बॅटिंग करतात. ॲलेन पण नजरा असतील पालघर स्पोर्ट्स क्लब संघनायकाच्या. लेग स्टंपला चेंडू पंचांना नक्कीच व्हाईट बॉल घोषित करतील. पाहू शकाल धावा दाफका लगावल्या गेल्या तब्बल जर पाहिलं गेलं तर 15 धावा. यावेळी चांगला पाहू शकाल एक सिंगल नक्कीच येईल. शॉर्ट टर्मिनला फ्लॅंक साईडला खेळाडू आले चेंडूला फील्ड केलाय. एक सिंगल धावफळ पुढे धावफळकावर 17 धावा. कारण मागील एक वाईट बॉल होता आणि डबलवर बॅटर आउट झाला होता. म्हणून मोरेमुळे सांगतात खूप चांगलं काम यांनी केलं. मागील 2 रात्रामध्ये अप्रतिम स्कोरिंगची भूमिका पार पाडली आहे. शेवटचा चेंडू आहे षटकामधला आणि पाहू शकाल शॉर्ट बॉल टाकायला गेला आणि पंचांनी वाईट बॉल घोषित केला. खूप उंचीवर चेंडू निघून गेला. बिमर बॉल दिला जाईल 1/4 ओव्हर. कैवल्याच्या चेहऱ्यावर स्माइल नक्कीच आहे. आणि कैवल्य मी सांगितलं कैवल्य 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची कमी आहे या खेळाडूकडे. व्हेरिएशन आहे. बाउन्सर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोपन, बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर आणि बाउन्सर. वाईट बॉलने धावफळ पुढे सरसावते. धावफळ 2 मध्ये धावफळकावर 18 धावा. फ्लिक केला आणि जर पाहिलं गेलं तर एकदम नक्कीच परिपूर्ण केलं जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का पाहू शकाल. बघता बघता 2 धावा परिपूर्ण करतील का. संधी पुढे आले आहेत आणि पाहू शकेल काय घडलंय. काय घडलं पंचायत तिसऱ्या पंचायत मागणी केली आहे.
पंच पाहतायत दर्शवले जाईल आणि बॅटर संदीप धोडे नॉन स्ट्राईक वर ओ यू टी आउट. बॅटर बॅट ग्राइंड केली थोडस मागे राहिले आणि पाहू शकाल दोन्ही संदीप नॉन स्ट्राईक वर बाद झाले. बघा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे बॅटर धावला बघा बॅट ग्राइंड केली होती परंतु जेव्हा यष्ट्यावर चेंडू लावला तर बॅट थोडीशी मागे राहिली थोडीशी. केवल हातामध्ये थोडासा आज इजा जास्त होत आहेत आणि धफडकर तब्बल जर पाहिलं गेलं तर 19 धावा धावा. बघा 4 मिनिटं 55 सेकंद तुमच्याकडे आहेत आणि या वेळामध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचं. शेवटचं म्हणजे चौथा षटक आहे. हे 4-6 चेंडू तुम्हाला पूर्ण करावे लागतील. मुदस्सर पडेल पहिला चेंडू ऑन साईडला फटका खेळला. मला वाटतं प्रशांत तुम्हाला चेंडू दिसला नाहीये आणि शेवटच्या क्षणामध्ये तो धावला. त्याला असं वाटलं चेंडू थर्डमॅनला गेलाय की काय, कारण की आमच्या नजरेमध्ये तसंच वाटलं की चेंडू थर्डमॅनला गेलाय पण चेंडू आलाय लॉंग ऑनला सरळ. एक सिंगल तर नक्कीच परिपूर्ण केली आहे. प्रशांत तुम्हाला सरप्राईज झाला. एकदा पण आपण पुढे सरसवतो 20-20. प्राण भोईर इंट्रोडक्शन मध्ये नॉन स्ट्राईक पाहू शकाल बॅटिंग सज्ज झालेत. खराब चेंडू आहे पाहू शकाल पंचाने नो बॉल घोषित केला आणि काल सुद्धा एक चेंडू मुदसने असं टाकला होता पण त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. थोडासा जास्त वेग प्राण भोईर सांगताय थोडासा कमी वेग काढा. प्राण तेच सांगितलं मला असं माहित आहे वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. बघा 40 प्लेचे खेळाडू आहेत वर्षामध्ये एक गेट टुगेदर म्हणून आपण टुर्नामेंट करतो आणि प्रत्येकाने खेळण्याची संधी असते. फ्रीडचा बॉल आहे 21 वर 4 गडी बाद. अजून एक फुल टॉस आणि पाहू शकाल षटकार नक्कीच झालाय परंतु 6 धावा. बॅटिंग करण्याच्या संघाने घेतला. येस बॅटिंग करण्याच्या संघाने भीमरसाठी DRS घेतला. आणि चेक केला जातोय बॅटर पाहू शकाल पंच दशोती तिसरे पंच आमच्या जोडले गेलेत ज्यांनी आम्हाला चेंडू पूर्ण धन्यवाद खूप खूप धन्यवाद. चेंडू शोधून आणून गेला पालघर स्पोर्ट्स क्लबची सपोर्टर आहेत त्याने चेंडू आणलाय. जर पाहिलं गेलं तर पंच पाहत आहेत तिसरे पंच आहेत ते सांगतील. अभि तंडेल तिकडे आहेत. इट्स नो बॉल. पाहू शकाल म्हणून गोलंदाजाला यावेळेस थांबवल्या गेला. 2 बिमर टाकले आणि 2 डेंजर होते कारण की एक डोक्याचा जवळून गेला होता आणि एक छातीवर होता आणि 2 बिमर आहे. नवीन गोलंदाज सज्ज झाले ते म्हणजेच सचिन पाटील स्वतः संघनायक आहे संघ मालक आहे सचिन पाटील. एक चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात मुदस्सरने. यस सर सर काहीतरी दर्शवतात. फ्रीटचा बॉल आहे फक्त बॉलर चेंज होणार आहे. मागचा चेंडू सुद्धा फ्रीट होता हा चेंडू सुद्धा फ्रीटच असणार आहे.
कारण की पहिला पण नो होता, हा पण नो आहे. बॉलर चेंज झाला, पंच ते दर्शवत आहे. फ्रिटचा बॉल. गोलंदाज जर पाहिलं गेलं गुन्हे मागवत सध्या सचिन पाटील. 28/4. चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट बॉल नक्कीच चालेल. निधाव चेंडू आला. फ्रीटचा बॉल खूप सुरेख टाकला. सचिन पाटील स्वतः आलेत आणि हा बॉल डॉट टाकला. म्हणजे 2 चेंडू झाले त्या षटकामध्ये. आणि धाबाधा फटकावर 28 आहेत. चौथा षटक मार्गस्थ. पुढील चेंडू घेऊन बघा, टायमर ऑन आहे, दक्षता असू द्या. वारंवार आपण कॉल करतोय. आता एकही संघाला पण पॅनलाइज केलं नाहीये, कारण टायमर खूप चांगला यूज केला त्याने. पुढे ससा खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पंचाने व्हाईट बॉल नक्की दर्शवलाय. आणि प्राण भोईर थोडासा चर्चा करतात पंचांबरोबर. मागणी आहे काहीतरी वेगळी आहे त्यांची, आणि माग करणं हे आपलं धर्म आहे. त्यांना माहित आहे मागायचं आहे, आपल्याला मागूनच घ्यायचं आहे. 29/4. व्हाईट बॉल नक्की टाकला गेला. मागेल चेंडू. पाहू शकाल बॅटला चेंडू ब्रश झाला, भवरा संघ फिरला. सचिन पाटील खूप वेगाने धावलेत आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली मला वाटतं ऍक्शन चेक करण्यासाठी. गोलंदाजाचा ऍक्शन चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. हा, चला तिसरे पंच आमच्या बरोबर आहेत आणि पाहू शकाल ऍक्शन चेक केलं जातं. इट्स अ नो बॉल. हा, अक्रॉस द एल्बो चेंडू टाकला गेलाय. पाहू शकाल जी ऍक्शन आहे ना, जर तुमचा हात बँड असेल तर पूर्ण बँड येणं गरजेचं आहे. एक क्रॉसच टाकू शकतात, परंतु बँड करून सरळ केलं तर तो बधीत असतं ऍक्शन. आणि ते ऍक्शन पाहू शकाल सचिन पाटील यांचं राहिलंय. हा, नो बॉल आहे आणि फक्त नो बॉल आहे. फक्त नो बॉल आणि नो बॉलचं एक रन आहे दादा. ओके, येस गणेश सर. बॉलर बॅन. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. प्राण भोईरची नजर खूप तिखट आहे. हा, बघा जयेशला यावेळेस बोलवलं गेले गोंदीबाखवर. जयेश तामोरे आलेत. 2 चेंडूमध्ये 2 गोलंदाज थांबवलं गेलं आणि काहीतरी वेगळं सामना पाहायला भेटत. 3 नो बॉल आलेत, एक वाईट बॉल आला, एक षटकार आलाय, एक सिंगल आलाय. या प्रकारे तब्बल धावा आल्यात 11. सांगितलं होतं की 30 आहे. प्रशांत धुमाडा चर्चा करतायत की जयेश तामोरे तुम्हाला हे 4 चेंडू टांगण टाकायचे. फ्रीटचा बॉल आहे, फ्रीट कंटिन्यू असणार आहे. एलेन एलेन ची बॅट खूप चांगली बोलली आहे या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू ते 8 वर बॅटिंग करतात प्राण भोईर. यावेळेस उंच गेला. फ्रीटचा बॉल आहे. चेंडू खाली गोलंदाज स्वतः आलेत आणि पाहू शकाल धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा प्रयत्न केला गेलाय. 2 धाव परिपूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 पुढे ससवते 30 या अंकावर 30. 32 माफ करा. मुन्मय मोर्यामध्ये सांगतायत ना
खूप रात झाली थोडसा आम्ही सुद्धा कन्फ्युज झालं. समक्ष अजून एक फुल टॉस बॉल टाकला गेला होता. पाहू शकाल चेंडू निघून जातो फाईन लेग रिझन मध्ये. चौकार नक्कीच झाला आणि पाहू शकाल आलेलं सुद्धा माहिती आहे की चेंडू डीप होत होता. चेंडू खाली येत होता. कमरेच्या खाली चेंडू आलाय. संदीप कर्वच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली आहे. मध्ये वेगळी चर्चा चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळेच चालू आहे. पण एन्जॉय करतात क्रिकेट. हरेश्वर केनी आणि प्राण भोईर ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे रावळे गावासाठी. नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चौकार नक्कीच 4 धावांनी धावफलक पुढे सरसावत धावफलकावर 36. यावेळी चांगला फटका मध्ये खेळाडू आहेत आणि पाहू शकाल प्रताप भोईर करणार नाही चुकी. मोठा गडी बाद झाला. मोठा विकेट. इकडे बॅक टू डग आउट. जयेश तामोरनी फुलटॉस पण टाकला होता. यावेळेस पाहू शकाल त्यावर चौकारला पण यावेळेस थोडंसं मागे टाकला चेंडू. पुढे ससून खेळायचा प्रयत्न तर बदललेला फटका खेळला. परंतु पाहू शकाल प्रतापने 2 अप्रतिम झेल टिपलेत. धावसंख्या फटकावर आहे ती म्हणजेच 36. आणि खूप चांगली विश्वास. प्रशांत दुमाडला माहिती आहे ॲलनचा विकेट किती महत्वपूर्ण होता आणि बॅटर विपुल तो स्पीडअप करत जायचा. खूप वेळ तुम्ही घेतला या हे पण दक्षता घ्या. 4 षटकांसाठी पण फिल्डिंग करण्यास सांगितलं 20 मिनिटं देतो तर 1 मिनिट असतो बॅटरसाठी. हा विपुल आलेत मैदानाच्या आतमध्ये. 36 वर 5. बघा या 3 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल धावा जे खर्च केल्यात ना ते म्हणजे 17 धावा आल्यात. शेवटचा चेंडू आहे. जे आपण डीआरस वगैरे घेतो त्याच्यावर टायमर आपण स्टॉप करतो. चेंडू जर हरला त्याच्यामध्ये टायमर स्टॉप असतो. हा डीआरचा टायमर स्टॉप असतो. हे पण लक्षात घ्या. कारभारी थोडं दमानं. शेवटचा चेंडू आहे षटकामधला. चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल नक्कीच झालाय. जर पाहिलं गेलं तर षटक संपले. 4 षटकाचे समाप्ती केले. 36-5 गडी बाद. आता येणारे शेवटचं अंतिम षटक कुठला गोलंदाज सज्ज होईल यावर चर्चा. बघा अंतिम षटकामध्ये प्रतापला बोलवलं गेलं. कैबलने 2 षटक टाकले. प्रशांत दुमाने 1 षटक टाकला. 1 षटक तर पाहिलं गेलं तर सचिन मुद्दसरांनी JST पूर्ण केलाय. तब्बल 10 चेंडू षटक राहिला. मंथन गावपट थोडस चिंतेमध्ये आहेत. हा 3 गोलंदाज हा प्रथमचा रेकॉर्ड असणार आहे. ते 40+ 1 धाव आरोग्यासाठी मास्टर कप पालघरच्या या स्पर्धेमध्ये प्रताप भोईर ज्यांनी प्रतापी झेल टिपलेत. प्रतापी ओव्हर टाकावे लागेल. स्ट्राईकवर प्राण भोईर. प्राण कॅबोलेने 1 चेंडू टाकला होता. मुदस्सरने 1 चेंडू टाकला होता. त्यानंतर सचिन पाटील सुद्धा 1 चेंडू टाकला होता. 4 चेंडू जयेश प्रतापने टाकलेत. ओह काय फटका आहे सुरेख. प्राण अभी मैं जिंदा हूं दोस्तो. आणि प्राणने यावेळेस अप्रतिम चौकार ठोकलाय. 4 धावा. अप्रतिम. बघा जुने जर जे 90चे किंवा 90च्या पुढचे जे जन्मलेले खेळाडू असते त्यांना माहिती आहे प्राण हा किती मोठा नाव आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि जर पाहिलं गेलं तर अप्रतिम. हा 40 वर 5. प्राण का कोई तोड नाही है दोस्तो. आणि प्राण मैदानाच्या आतमध्ये चौकात ठोकला. 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतात प्राण भोईर. हरेश पाटील सुद्धा स्माइल करतात यशांच्या मागे. 40 वर 5. 4.1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. चांगला चेंडू आहे. थोडासा वेगळ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न राहिला परंतु हा चेंडू डॉडाला हाडला. किशोर खूप चांगलं तुम्ही क्रिकेट खेळलात आजच्या दिवसामध्ये.
स्लोवर चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न राहिला, परंतु डॉट बॉल पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. प्रतापने सांगितलं मी सुद्धा कमबॅक करू शकतो आणि प्रतापी चौकार तुम्ही ठोकला तर माझं नावच प्रताप आहे, मी दोन तुम्हाला डॉट टूचा टाकू शकतो. प्रतापने डॉट टाकलेत. हा दोघांची रास सुद्धा सेम आहे असं आमचे प्रसन्न प्रसन्न सांगतायत. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. यावेळी सरळ बॅट उंच गेला, खेळाडू आहेत मुद्दत सर पुढे आले. एक टप्पा का चेंडूला फील्ड केला, 2 धावा नक्कीच परिपूर्ण करते दोन्ही बॅटर. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का पाहू शकाल. 2 धावांनी समाधान मानला आणि धावफलक 2 पोहोचते, धावफलकर 42. या षटकामध्ये 6 धावा आल्यात. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे, अंतिम चेंडू. पाहू शकाल थोडासा वेगळा चेंडू टाकला गेला होता, नॉन स्ट्राईकला फेकी झाली आहे आणि काय घडलाय पाहू शकाल. पंच तिसऱ्या पंचाची मागणी नक्कीच करतील. या चेंडूवर बॅटर सेफ आहे की अनसेफ नक्कीच पाहू शकाल. 42 धावा धावफलकावर आहेत. मुरमे ठाकूर आपण यायचंय त्यांचा आवाज बघून ऐकूया पुढील लेन्स मध्ये. पण तिसऱ्या पंचाची मागणी घेतली रनआउट साठी. 42 वर 5. शेवटच्या चेंडूवर काय घडलं प्राण भोईर जर सेफ पोहोचले असतील ना ते डगआउट वर सांगतील की दोन्ही संधीपून जास्त मी धावू शकतो. आणि बॅटर सेफ आहे, मी सांगितलं प्राण भोईर, प्राण के पैरों में है जान. अनेक धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. षटक संपलेत 5 धावा फक्त 43-44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 धावा बनवायचे पाहू शका रिप्ले मध्ये. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट. वेल डन प्राण भोईर. आणि पाहू शकाल 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 धावा बनवायच्या, 44 धावा बनवायचे 5 षटकांमध्ये. ऐकण्यासाठी मायक्रोफोन मदत करूया मिस्टर मृण्मय मोरे, मृण्मय ठाकूर यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर.
सॉरी. वेलकम बॅक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पहिलाच बॉल. बॉल हवेत आहे, खालती क्षेत्ररक्षक कौस्तुभ, ज्यानं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगचा खेळ म्हणजेच पालघर स्पोर्ट्स क्लबची फलंदाजी, ज्यांनी 43 धावा ठोकल्या आणि 44 धावांचं आव्हान आई जीवदानी 11 विरार संघासमोर नेऊन ठेवलं. गोलंदाजी मार्कवर पहिलाच गोलंदाज, नाव त्याचं संजय आहे आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झालाय. जिकडे प्रशांत आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं कैवल्य पाटील अर्थात बंधू. बंधूला जबाबदारी घ्यावी लागेल. जिकडे पॉवर प्लेचं षटक आहे, जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्यावर फोकस करावा लागेल. संजय आपल्याला पाहायला मिळतोय इन फ्रेम, जिकडे दुसरा बॉल घेऊन सज्ज झालाय. आता राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पंच झाकीर खान दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धाव संकेत एक अतिरिक्त धावेने भर. या अतिरिक्त धावेनं आई जीवदानी विरार संघाचं खातं उघडलंय. पुढचा बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. फटका फसलाय. बॉल हवेत. खालती क्षेत्ररक्षक तैनात आणि पुन्हा एकदा त्यानं टिपलाय झेल आणि कैवल्य पाटील चा संपलाय खेळ. बघा मित्रांनो, पावसाचे संकेत दिसत आहेत, तर आपण देखील थोडस सहकार्य करा, घाई करा. पंच झाकीर खान काहीतरी दर्शवत आहेत आम्हाला. नाही येणार, बरोबर. घरचा येतो तुमच्या, बरोबर. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जिकडे संजय एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साध्य करतोय, जिकडे व्हेरिएशन्स देखील त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलगचे 2 यश. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज, नाव त्याचं मिलिंद पाटील. येणारा तिसरा बॉल. याच फटका तर खेळलाय आणि बॉल येतोय तिकडे. क्षेत्ररक्षक आहे ॲलनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे 2 विकेट्स आले होते, तिकडे मिलिंदने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय
आणि फलंदाजीचा शंखनाद केलाय. येणारा चौथा बॉल जिकडे संजयला पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असेल. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये एक चांगला फटका. क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय तब्बल 8 धावा, 8 रन्स. जिकडे 2 गडी देखील बाद झालेत. येणारा पाचवा बॉल. पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. तिकडे एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा मानस. जर डायरेक्ट हिट झाली असती चित्र काही वेगळं असू शकत होतं. हरकत नाहीये. धावसंख्येत मात्र एका धावेने भर. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय तब्बल 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे लक्ष आहे 44 धावांचं आणि लक्षाचा पाठलाग करत असताना जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो गाठतायत दोन्ही फलंदाज. येणारा शेवटचा बॉल. जिकडे संजय आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मिलिंद यावेळेस स्विंग अँड मिस. जिकडे कमबॅक केलंय. ज्या संजयवर हल्ला केला होता त्याच संजयनं पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलंय. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. बॅक टू क्रिकेट. जिकडे पहिलं षटक संपवण्यासाठी संजयला तब्बल 4 मिनिटं लागली. आता तुमच्याकडे 14 मिनिटं आणि 50 सेकंद आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये 3 षटकं संपवावे लागतील. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज. नाव त्याचं अमित आहे. ब्रँड मुरब्याचं आहे. वेगवान गोलंदाज ही त्याची ओळख आहे. खेळायला होते सुरुवात. पहिला बॉल अमितचा. अमितचा पहिलाच बॉल. मात्र दिशा देण्याचं काम. बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल. फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. येणारा दुसरा बॉल. जिकडे अमित आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. पंचांकडे मागितली नाद आणि पंचांनी दाद उचलून धरलाय. म्हणजेच काय, हरेश पाटील पायचीत झालाय. बॅक टू द डग आउट. गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव त्याचं मुदत सर आहे.
एक अष्टपैलू खेळाडू जिकडे अमित मी सांगितल्याप्रमाणे ब्रँड मुरब्याचा एक वेगवान गोलंदाज आणि त्याच्या दुसऱ्याच बॉलवर यश प्राप्त झालंय. पहिल्या बॉलवर जिकडे डबल आली होती तिकडे अमितने कमबॅक करून दाखवलं. एक वेगवान पद्धतीचा मारा, यॉर्कर पद्धतीचा बॉल नाही समजला फलंदाजाला आणि सरळ पायचीत जिकडे फलंदाज स्टंपच्या अगदी समोर सापडला. येणारा तिसरा बॉल जिकडे पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र दिशा देण्याचं काम मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे तब्बल 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. येणारा चौथा बॉल जिकडे मिलिंद पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस गोल्ड लेंथवर आदळलेला आणि तदनंतर उसरी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नाही समजला मिलिंदला, सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय हा डॉट बॉल. जिकडे धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 12 धावांवर. आई जीवदानी विरार संघाला अजून 3 धक्के लागलेत. यावेळेस दांडी 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 गुल, विकेटचं पतन. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. क्लिअर ऍक्शन आणि फेअर डिलिव्हरी. जिकडे अमित पाटील खूप वर्षांचा अनुभव, मुरबे गाव ज्या पठ्ठ्यानं मुरब्या गावाची जी जबाबदारी आहे स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. अनेक वर्षापासून आई एकविरा मुरबे स्पोर्ट्स संघाचा विचार करायला गेला. अमित पाटील हे नाव आपण सातत्याने पाहतो. जिकडे वेगावर स्वार आपल्याला अमित पाहायला मिळाला. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू लॉस झालाय. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर प्रताप भोईर. सलगचे 2 धक्के अमित पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. जिकडे धावसंख्या स्थिरावलेली आहे 12 धावांवर आणि आई जीवदानी विरार संघाला आतापर्यंत 4 धक्के लागलेत. जिकडे अमित खूप चांगली गोलंदाजी करतोय, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. येणारा शेवटचा बॉल आहे जिकडे डावकुरा फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका तर खेळलाय, बॉल हवेत आहे आणि सरळ चाललाय सीमारेषा पार. प्रताप भोईरच्या बॅट मधून आलाय धमाका, षटकार 6.
बॅक टू क्रिकेट. जिकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकर 18 धावा. तब्बल 9 मिनिटांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघानं 2 षटकं कंप्लीट केलेत. आता त्यांच्याकडे 10 मिनिटं आणि 20 सेकंद आहेत. 10 मिनिटं आणि 20 सेकंदांमध्ये त्यांना येणारे पुढचे 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. धावसंख्या 18. येणारा तिसरं षटक आणि या परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं संदीप आहे. करंट रन रेट आपण पाहायला गेला तर 2 षटकांच्या अखेरीस 18 धावा म्हणजेच 9चा करंट रन रेट चालू आहे. रिक्वायर रन रेट 8.67. जिकडे प्रताप भोईरनं पहिल्याच बॉलवर षटकार खेचून रन रेट तर चालू ठेवलाय. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. फलंदाजी मार्कवर फलंदाज मुदस्सर. पहिला बॉल संदीपचा. संदीपचा पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा. झाकीर खान दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. या अतिरिक्त धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 19 धावा. यावेळेस स्विंग अँड मिस. संदीपची खासियत राहिलाय. जिकडे बॉल टाकावा आणि तो फलंदाजाच्या डोळ्यासमोरून वळवावा. त्याचंच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी. तो बॉल संदीपचा पेटंट बॉल होता. जिकडे मुदस्सरला नाही समजला. पुढचा बॉल. यावेळेस फटका खेळलाय. बॉल चाललाय कव्हर रिच मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पार. आलाय चौकार. 4. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जिकडे ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता तिकडे कव्हर ड्राईव्हचा फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा होता. जसा सुईमधून धागा पिरवावा तसाच तो बॉल दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेटत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि संघाला 4 धावा मिळाल्या. धावसंख्या आतापर्यंत 23 धावा. जिकडे संदीप गोलंदाजी मार्कवर आला. पहिला बॉल वाईड, नंतरचा बॉल डॉट आणि तदनंतर चौकार आलाय. येणारा पुढचा बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे तिसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला. प्रताप भोईर फलंदाजी मार्कवर आला आणि या पठ्ठ्यानं पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका खेळला. येणारा चौथा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय आणि बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. प्रताप भोईरच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. 6. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळायला हरकत नाहीये. जिकडे प्रताप भोईर सेफ आहे तिकडे आई जीवदानी विरार संघाला कुठलीच हरकत नसेल. पुढचा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती. जिकडे एक धाव परिपूर्ण झालाय. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय म्हणजे तब्बल 31 धावा. 31 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल. जिकडे मुदस्सर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. फटका तर खेळलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. धावसंख्येत पुन्हा एकदा एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
आणि आता समीकरण उरलंय 12 बॉल्स आणि 12 बॉल्स मध्ये 12 रन्सची आवश्यकता आहे. बॅक टू क्रिकेट. जिकडे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं अमित पाटील आहे. 12 मध्ये 12ची आवश्यकता आणि आता अमितला मैदानाच्या आतमध्ये जादू करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाज नेहमी आपण पाहतो त्याला, मात्र यावेळेस रोल वेगळा आहे, जबाबदारी वेगळी आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या आहेत. अमित पाटीलला त्याचा खांदा शाबूत करावा लागेल. पहिला बॉल अमितचा. अमितचा पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता. अलॉंग द कार्पेट बॉलला खेळून काढलाय वाईडिश लॉंग ऑफ रिचन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत एका धावेने भर पडली. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 33 धावा. आता 11 मध्ये 11ची आवश्यकता आहे. फलंदाजी मार्कवर प्रताप भोईर आहे. डावखुरा फलंदाज आहे. नैसर्गिकरित्या त्याची शैली हानिकारक आहे, धोकादायक आहे, हे आपण मागच्या षटकामध्ये पाहिलंय. मात्र आता समोर अमित पाटीलचं आव्हान आहे. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कड आणि पंचांचा बोट आकाशाकडे. आणि याचाच अर्थ काय? प्रताप भोईर बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. बॅक टू क्रिकेट. मी सांगितल्याप्रमाणे अमित पाटीलला जादू करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने तो दाखवतोय. जिकडे त्याच्या दुसऱ्याच बॉलवर यश प्राप्त झालाय. आता नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर. नाव त्याचं जयेश तामोर आहे. पुढचा बॉल. यावेळेस बॅट चिकड. बॉल चालाय फ्लाइंग स्लिप मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे तब्बल 34 धावा. जिकडे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि आता समीकरण उरलंय 9 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 9 चेंडू. सेमीफायनलचा सामना, पैसा वसूल मॅच, अटीतडीचा सामना. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. जिकडे फलंदाजासोबत यष्टीरक्षक देखील बीट झाला. याला म्हणतात प्रचंड वेग. वेगावर स्वार अमित तिखट मारा. जिकडे फलंदाजाकडे कुठलंच उत्तर नव्हतं. धावसंख्येत एका धावेने भर पडली. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 35 धावा. आता येणारे 8 बॉल्स आणि 8 बॉल्स मध्ये 9 रन्सची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. जिकडे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमितने बॉल अडवलाय. याला म्हणतात जबरदस्त गोलंदाजी. जिकडे अमित पाटील आपलं सर्वस्व झोकून देतोय. जो काही अनुभव आहे
तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये वापरतोय. आलाय डॉट बॉल. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 35 धावांवर. आता 7 मध्ये 9 पाहिजेत. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. इनफिल्डच्या मध्ये फील्ड झाला. धावसंख्येत मात्र एका धावेने भर. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 36 धावा. आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये तुम्हाला पाहिजेत 8 धावा. बॅक टू क्रिकेट. जिकडे गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाजी मार्कवर नाव त्याचं सलील आहे. आता 6 मध्ये 8ची आवश्यकता आहे. जिकडे फलंदाजी मार्कवर जयेश आणि मुदत तग धरून बसलेत. येणारे शेवटचे 6 बॉल. 6 बॉल्स मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी पाहिजेत 8 धावा. शेवटच्या षटकाला होईल सुरुवात. पहिला बॉल घेऊन सलील सज्ज झालाय. यावेळेस राईटम ओव्हर द विकेटचा मारा. सलीलचा पहिला बॉल. सलीलचा पहिलाच बॉल. त्या बॉलवर केलं होतं आक्रमण. जिकडे झेल झालाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि पहिल्याच बॉलवर सलीलला यश प्राप्त झालाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे नोकझोक पाहायला मिळते. गरमागरमी पाहायला मिळते. तू मे पाहायला मिळते. सलील ज्या गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झालाय तो गोलंदाज पुन्हा एकदा फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज. फलंदाजी मार्कवर नाव त्याचं राकेश पाटील आहे. 5 मध्ये 8ची आवश्यकता आहे. जिकडे सामना सध्याच्या घडीला रंगात आलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. जिकडे नवीन फलंदाज. फलंदाजी मार्कवर राकेश पाटील. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. याला म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. जिके प्रॉपर टेस्ट मॅच
अशी गोलंदाजी सलीलच्या माध्यमातून आपण पाहिली. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या नादात फलंदाज रनआउटच्या रूपात तंबूच्या आसऱ्याला परततोय. म्हणजेच काय, राकेश पाटील जसे आले तसेच मैदानाच्या बाहेर. सलगचे 2 विकेट, म्हणजेच काय, सलगचे 2 डॉट बॉल. आणि आता समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 8 धावा. बॅक टू क्रिकेट. 4 मध्ये 8 पाहिजेत. पुढचा बॉल. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी. पंच झाकीर खान दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा, धावसंकेत एक अतिरिक्त धावेने भर. आता गोलंदाजी करणाऱ्या संघानं झाकीर खानच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. इट्स अ वाईड बॉल. एकदा झाकीर खानने सांगितलं वाईड आहे तर वाईड आहे. रिव्ह्यू लॉस्ट. येस. 4 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. येणारा पुढचा बॉल. यावर स्विंग अँड मिस. जिकडे सलीलची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलेंथवर आदळलेला आणि तदनंतर वेगावर स्वार आपल्याला सलील पाहायला मिळाला. फलंदाजाकडे आतापर्यंत उत्तर नाहीये. येणारे शेवटचे 3 बॉल. 3 बॉल्स मध्ये तुम्हाला बनवायचे 7 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. आलाय मुदतसरच्या बॅट मधून क्रुशियल मुवमेंटला षटकार. 6. आता 2 बॉल मध्ये मात्र एका धावेची आवश्यकता आहे. जिकडे कंपल्सरी चेसचा नियम या स्पर्धेमध्ये आहे. म्हणजेच काय, फलंदाजांना 2 बॉल्स मध्ये 1 धाव कंपल्सरी बनवायची आहे. पंच झाकीर खान, जरा स्पीडअप करा गेमला. दोन मध्ये 1 ची आवश्यकता आहे. जिकडे मुदत सरने क्रुशियल वेळेवर तो षटकार खेचलाय. धावसंख्या धावफलकावर 43 आहेत.
आता जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला इनफिल्डच्या मध्ये पाहायला मिळतील, कारण मात्र एका धावेची आवश्यकता आहे. मुदत सर, एक अष्टपैलू खेळाडू, मी पहिलेच त्याचा उल्लेख केला होता. पुढचा बॉल, यावेळेस खेळ खल्लास. अभिनंदन आई जीवदानी विरार संघ, ज्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलाय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की प्लीज आपण या नाणेफेकीचा कौल आपण करून घेऊया. बघा बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला, जिकडे इनफिल्डच्या डोक्यावरून चौकार आला आणि आई जीवदानी विरार संघाने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनलचा सामना, महाअंतिम सामना हा 4 षटकांचा राहील. आम्हाला ऑफिशियल कॉल आलाय आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या नाणेफेकीचा कौल करून घेऊया.